वैभववाडीतील तालुक्यातील अरुणा नदीवरील पाटबंधारे प्रकल्पाचे काम मागील 13 वर्षांपासून सुरू असून पहिल्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। दरम्यान राज्य शासनाने आता अरुणा प्रकल्पाशी संबंधित कालवे कामांसाठी जवळपास 2065 कोटींची सुधारित मान्यता दिली आहे। अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची सध्या उजव्या आणि डाव्या कालव्यांची कामं सुरू आहेत। 2005 मध्ये या प्रकल्पाला 54 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। त्यानंतर वर्षभराने या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले होते। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। वैभववाडी तालुक्यातील बहुचर्चित असा अरुणा पाटबंधारे प्रकल्प मागील 13 वर्ष रखडलेला आहे। या प्रकल्पाचं काम धीम्या गतीने सुरू आहे। हा प्रकल्प जवळपास 13 वर्ष रखडलेला आहे। आपण इथली स्थिती पाहू शकतो। काम सुरू आहे ते आता धीम्या गतीने सुरू आहे आणि एकंदरीत हा जर प्रकल्प झाला तर येथील वैभववाडी तालुका असेल, कणकवली तालुका असेल, या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो काही प्रश्न असेल तो सोडविला जाईलच। त्या व्यतिरिक्त शेतीसाठी सुद्धा पाणी होईल। एकंदरीत हा प्रश्न जो अरुणा नदीवरचा हा जो प्रकल्प आहे तो आता मात्र होणे गरजेचं आहे, कारण एकंदरीत बरेच वर्ष हा 13 वर्ष जवळपास हा रखडलेला आहे आणि हा प्रकल्प होणे गरजेचं आहे, कारण प्रशासनाने यासाठी आता 2065 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्यामुळे हा प्रकल्प आता कधी मंजूर होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। कॅमेरामन योगेश सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, वैभववाडी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।